हो हो, संडे स्पेशल काहीतरी सुरू आहे हे तुम्हाला कळलंच असेल. बटाट्याचं सारण केलं आहे आणि वरून चीज घातलं आहे. आता पुढे काय होणार याचं, चला बघूया. आता हे मी चीज बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. बाहेर मूवीचा प्रोग्राम चालू आहे आणि बघूया आता ह्याचं काय करायचं. मस्तपैकी चीजी काहीतरी चीज होत आहे. ओके, हा चीजचा भडीमारच करायचं ठरवलेलं आहे. खूप दिवसापासून चीजवाला असं काही खाल्लं नव्हतं. चला म्हटलं आज या चीजचं चीज करावं. ते चीज बोर झालं होतं फ्रीजमध्ये पडून पडून. म्हटलं माझं आता चीज कधी होणार, मी तुमच्या कामी कधी येणार. तर चला म्हटलं आज या चीजचं आपण चीज करून टाकू, है ना. चला, या पराती खाली दडलंय काय, तर असे मस्त हे बटाट्याच्या सारणाचे गोळे तयार आहेत. तर आता कळलंच असेल तुम्हाला, मी आज बटाट्याचे पराठे करणार आहे. असं सारण भरून हे पिठाचे गोळे तयार करून घेतलेत आणि ते सोपं पडतं. इथे एक पराठा लाटून तयार आहे. चीजी आलू पटॅटो चीजी पोटॅटो पराठा. आणि एक इकडे आहे मस्त टमटमी गुगुबीत फुललेला आहे. आणि आता आपण उलटून टाकूया. मस्त प्रेमानं, अगदी जोर न देता ते हे पराठे लाटायचे आहेत. आणि वरून आता साजूक तुपाची धार. आहा, मोठं बेत. आज मी पराठा केला आहे. इकडे आहे जिरा राईस आणि दाल फ्राय तुम्हाला दाखवते. आता हा पहिला पराठा गरमागरम आपण सर्व करू. वा वा, काय दिसतोय जगास. आज मी खूप दिवसांनी पराठ्याचा बेत केला. वेळच मिळत नाही हे सगळं तामझाम करायला. मी पूर्ण काही रेसिपी शूट नाही केली, नेक्स्ट टाईम नक्कीच करेन. पण काय वास सुटलाय, हा हा घमघमाट. असं मस्त शेकायचा पराठा आणि मग सर्व करायचं. मस्त गरमागरम पराठा आणि ह्याच्यावरती टमॅटोची चटणी, की आयडीची टमॅटो चटणी. मस्त असं कवडी दही आणि मग फस्तच करायचे पराठे, दाल फ्राय, राईस. भरपूर थंडी पडली आहे त्यामुळे गरम गरम पराठे खाण्यात मजा येणार आहे. मग गरम करून वाढण्याचा आनंद पण काय वेगळाच आहे. हो, आणि तुम्हाला डाळ दाखवायची राहिली नाही का, ही अशी तडकावाली डाळ केली मी मस्त. आणि दाल आणि जिरा राईस आणि असे मस्त पराठे. मस्त ताव मारायचा आणि संडे स्पेशल पडी मारायची. मस्त गरगरीत आपला पोटभर जेवण, मस्त 2 तास झोप. मग आपला दिवस सार्थकी लागला म्हणायचा, आठवडा सार्थकी लागला. आता मी पराठ्याचा आस्वाद घेऊन तुम्हाला सांगते की कसा झाला हा चीजी पंजाबी आलू पराठा. मी आता नुसताच चाखती येतो. इतका मस्त झाला ना, असा विरघळतोय. आणि आता दह्यासोबत. मला नेहमी पदार्थ असे बाकीच्या कॉम्बिनेशनपेक्षा सुरुवातीला असे टेस्ट करायला आवडतात, कारण तिची ओरिजिनल टेस्ट आपल्याला कळायला पाहिजे. सो दह्यासोबत अप्रतिम. पण नेमकं मी या रेसिपीचं शूट नाही केलं, तर नक्की नेक्स्ट टाईम करेन आणि तुमच्याशी शेअर करेन. त्यात आत्ता पुरता हा पराठाच बघून घ्या फक्त. खूप दिवसांनी पराठा, तो पण असा मस्त चीजी, जसं धाब्यावर मिळतो ना, ऑथेंटिक पंजाबी. चीजचा स्वाद मस्त लागतो. असं भरपेट जेवण करून मी आमच्या बाल्कनीमध्ये आले, तर अशा छानशा फुलांनी माझं स्वागत केलं. तर इथं ऊन पण येतं गच्चीमध्ये, त्यामुळे झाडांसाठी खूप चांगलं असतं. तर अशी छान फुलं आली होती. मन प्रसन्न होतं अशी फुलं बघितली की. आणि मला सवयच आहे, म्हणजे ऑफिसमधून आल्यावर किंवा सकाळी उठल्यानंतर लगेच ताबडतोब
बाल्कनीमध्ये यायचं आणि झाडांशी बोलायचं, संवाद साधायचा. तर झाडांना पण मन असतं. तर हे मला जाणवलेलं आहे आणि तुम्हाला ते जाणवतं आहे का नक्की सांगा. चला भेटू लवकरच पुन्हा.